जय हिंद सगळ्यांना. या आपल्या देव देवस्थान चॅनलने सगळ्यांचं स्वागत. मी अशा खूप अशा सुंदर ठिकाणी उभी आहे. मी सध्या उभी आहे कल्याण पश्चिम इथे ठाणकर पाडा म्हणून एरिया आहे आणि त्या एरियामध्ये परवाच म्हणजे 5 तारखेला 5 फेब्रुवारी या दिवशी इथे असे सुंदर तुळजाभवानी आईची स्थापना झालेली आहे आणि कुठून तरी देवीने बोलवणं पाठवलं म्हणून मी आज इथे आले आहे. आणि आपल्यासमोर आहे ज्या दीप्तीताई, तर या दीप्तीताईंचं हे मंदिर आहे आणि त्या आपल्याला अगदी अजून म्हणतात डिटेलमध्ये माहिती सांगली, कारण ह्या मंदिराविषयी खरंच कल्पना नव्हती. तर जर आमच्या प्रेक्षक वर्गाला सांगा आणि आपल्या कल्याणमध्येही समजेल की इतकं सुंदर तुळजाभवानी आईचं मंदिर झालेलं आहे. नमस्कार, मी सौ दीप्ती योगेश महाजन. राहायला मी आपल्या कल्याणमध्ये खडकपाड्याला मी राहते. 2020-21 मध्ये मी ही मूर्ती आणलेली आणि माझ्या घरात तिची स्थापना केलेली. अरे बापरे. हो. घरात तिने माझ्याकडनं भरपूर सेवा करून घेतली, पण आमच्या 1 BHK मध्ये तिची सेवेला आम्ही कमी पडलो, कारण घरामध्ये सांभाळणं वगैरे खूप कठीण व्हायला लागतं. पण तुम्हाला असं काय वाटतं म्हणजे एवढी मोठी मूर्ती घरामध्ये आणण्याचं कारण असं म्हणजे काय? तिची इच्छा होती, ती आली आहे, तिने करून घेतलंय. वा वा वा, सुंदर. आणि माझं स्वतःचं म्हणजे माझं तिच्या कृपेने माझ्याकडे आहेत बऱ्याच गोष्टी. त्या मी माझ्याकडनं लोकांचे बरेच प्रश्न सोडवते. म्हणजे खूप जण खूप त्रासलेली आहेत ऍक्च्युली, आणि तिने मला ते दिलेलं आहे की तू बाबा कुठेतरी लोकांचे मार्ग सोडव, म्हणून मी उभी आहे तिच्यामुळे. छान छान. तर ते 2021 पासून मी ही सेवा करते आणि लोकांना त्याची प्रचिती आहे. तिथे घरामध्ये बरेच जण येतातही, आणि आता पुढे पुढे ते सांभाळणं जरा मला घरामध्ये कठीण झाल्यामुळे मग मी वास्तू पण मला दत्तगुरूंनी अशी केली, त्यांच्या आशीर्वादाने. माझी स्वतःची नाथांची बैठक पण तर आपले आहेतच दत्तगुरूंमध्ये, तर त्यांनीच मला ही अशी जागा दिली. आणि आज तिच्या म्हणजे त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि तिचं मुळात सगळं चांगलं व्हावं या उद्देशाने मी ही जागा घेतली, की मी एकटी घरामध्ये तर तिचं काही करू शकत नाही. शिवाय मी स्वतः बँकेत कामाला जॉब करते. मी कल्याण जनता सहकारी बँकेत आहे. वा, खूपच सुंदर. त्याच्यामुळे मग म्हणलं आपण सेवेला खूप कमी पडतोय आता. तिचं जेवढं मनाला वाटतंय की तेवढं व्हावं तेवढं काही होत नाहीये. त्यामुळे मंदिर केलं की ऑटोमॅटिक सगळे भक्तगण मिळून तिचं नक्कीच सगळं चांगलं करतील या उद्देशाने मी ही जागा बघितली. आणि जागाही तिने इतकी सुंदर, म्हणजे तिने तिच्या ह्याच्याने ती जागा घेतली की इथे तिचे सगळे जण आहेत भक्तगण, अगदी मनापासून तिची सेवा करतील असेल. त्यामुळे मग आता हे सगळं झालं. 5-6 तारखेला आपण 5 तारखेला देवीची भव्य मिरवणूक पण छान सुंदर झाली. मला अतिशय असं टेन्शन आलेलं की बापरे, एवढं मोठं आहे, आपल्याकडे कोणी नाहीये मदतीला, आणि मूर्ती अतिशय म्हणजे ती मुळातच तिच्यामध्ये सगळं चैतन्य असल्यामुळे जड होती मूर्ती उचलायला. पण इथल्या सगळ्या म्हणजे भाविकांनी खूप म्हणजे मला कशाची बघायचीच गरज पडली नाही. आणि अतिशय सुंदररित्या आमची मिरवणूक पण पार पडली. नंतर 6 तारखेला प्राणप्रतिष्ठेचा सोहळा खूप छान झाला. म्हणजे मला आयडिया नव्हती, पण मी भंडाऱ्याचं आयोजन जे केलेलं ते माझ्या म्हणजे याच्याने मी 500 माणसांचं सांगितलेलं की बाबा मला काही अंदाज नाही एवढा, माझी ओळखही नाही एवढी, जनमानसात संपर्क नसल्यामुळे एवढा, म्हणून मी अंदाज आपला दिलेला. पण मग इकडचे सगळे मुलं जे माझ्या मदतीला होते सगळेजण, त्यांनी मला सांगितलं की नाही इकडे म्हणे भंडारा होतो आणि हे तर आता हे आई साहेबांचं आहे म्हटल्यावरती म्हटलं तुमची 500 माणसं कुठे जातील कळणार नाही. आणि तसंच झालं. मग मी 1000 माणसांचं ऑर्डर सांगितलं की बाबा 1000 माणसांचं करा वगैरे. पण 6 तारखेला ऍक्च्युली जेव्हा तिची प्राणप्रतिष्ठा झाली तेव्हा आम्हाला सगळं सांभाळण्याच्या पलीकडे गर्दी झाली. म्हणजे दर्शनाला खूप भयानक गर्दी होती आणि महाप्रसाद म्हणजे जवळजवळ 2000 पब्लिक अगदी झालीच. पहाटे 4 वाजता आम्ही सगळं करून घेतलं आणि आम्हाला कोणीही म्हणजे मदतीला नसताना, म्हणजे माझ्या घरामध्ये इव्हन कोणी मदतीला नाही. मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघंच तिचं सगळं एवढे दिवस बघत होतो. पण हा माझा भाऊ आणि ती बहीण आणि अजून आहेत 2 जण.
म्हणजे या सगळ्यांनी आमच्या घरातल्यांनी मिळून खूप म्हणजे आणि नंतर आम्हाला इथे पण लोकांचं खूप चांगलं सहकार्य मिळालं. आणि मला काय एवढा मोठा भव्य कार्यक्रम झाला पण मला तिने कशालाही कमी पडू दिली नाही आणि कुठेही काही कटकट नाही, कुटकुट नाही, काही नाही. खूप छान माझा सोहळा तिने पार पाडून घेतला, खूप करून मला ऐकून घेतला. इतकं छान वाटतंय. आणि म्हणजे बऱ्याच जणांना माहिती नव्हतं की इथे नक्की काय होतंय. बरोबर. तर आम्ही जेव्हा मंदिराचं बांधकाम चाललेलं, आता सगळीकडेच काही व्यक्ती असतातच की त्यांना हे, पण त्यांनाही तिने चांगला धडा शिकवला आणि त्यांना त्याची अद्दल घडलेली आहे. बाबा तिने एवढ्या राक्षसांचा संहार करणारी हे ते चुटरपुटर झाले की आणि एवढ्या चांगल्या कार्याला जर कोणी अडथळा आणणार तर ते परिणाम तर ते भोगावेच लागतील. म्हणजे आता आणि अजूनही असं चाललंय की बाबा कोण काय बोलतंय, कोण काय बोलतंय, पण ते सगळं ती बघून घेणारी बसलेली आहे साक्षात. इथे ती शक्ती येऊन स्थापन झाली आहे. अजून काय पाहिजे. इथे मूर्ती आणण्याच्या एक दिवस आधीच मला बाजूच्या बिल्डिंग मध्ये राहतात त्या बाईंनी मला सांगितलं की मला सकाळीच म्हणजे त्यांनाही माहिती नव्हतं की इथे देवीची मूर्तीची स्थापना होते. पण म्हणे मला त्या दिवशीच असं स्वप्नात दिसलं, एक बाई आली आहे हिरव्या साडी नेसलेली दारात उभी आहे आणि असं ती काहीतरी सांगत होती त्यांना. देवीने इथे प्रत्येकाला ते दाखवलंय की नाही तुम्ही बघा आणि इथे या. आता तुमचंच बघा की तुम्हाला तिथे पूर्ण नाही झालं पण तिने इथे बोलावून घेतलं की नाही मी इथे आहे. दिवा लाव आणि तो कुठून त्यांचा मावशींचा फोन यावा की अगं असं असं म्हणजे तर तिने बरोबर तो संदेश पाठवला त्यांच्या थ्रू आणि मी आधी खाल्ले. तर मलाही माहित नव्हतं की अगदी अगदी म्हणजे आतापर्यंत मी एवढे दिवस ती घरात होती पण घरातही मी कधी कोणाला स्वतःहून काही सांगितलं नाही. ज्यांना तिला मार्ग द्यायचा होता ते कुठल्या ना कुठल्या मार्फत त्यांना कळत होतं आणि ते लोक येत गेली आणि ती त्यांच्यासाठी सदैव उभीच राहिली, उभी आहेच. आणि मी तर म्हणते म्हणजे ह्या काळामधलं हे एक जिवंत उदाहरण आहे. जे लोक म्हणतात ना देव मानत नाही, तुम्ही म्हणजे उत्तम उदाहरण आहे या गोष्टीचे की नाही. म्हणजे मी स्वतः बँकेत जॉबला आहे तर मला समोरून असं खूप जणांनी विचारलंय की तुम्ही जॉब करता, तुम्ही बँकेत कामाला आहात आणि मग तुमचा याच्यावर विश्वास कसा आहे. पण तो विश्वास कसा आहे, का आहे ते तुम्ही स्वतः अनुभव घेतल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. आणि देव पण निवडतो अशा लोकांना, सगळ्यांसाठी नाही. त्याला माहिती की हे माझी सेवा करणारे ह्यांच्या हातून नंतर पुढे चांगली कामं घडणार अशाच लोकांना ती जी शक्ती असते ती निवडत असते. आणि आज खरोखर म्हणजे माझा जॉब सांभाळून मी आपलं चालू ठेवली माझी बैठक पण तशीच येता जाता जमेल असं. पण आहे तिचे आशीर्वाद आहेत आणि तिने आज एवढं मोठं मला सगळं मी कधी स्वप्नात पण नव्हतं विचार केला की माझ्या हातून एवढं होणार आहे. मला घरच्यांनी पण बऱ्याच वेळा म्हटलं की एवढी मोठी मूर्ती तू का आणलीस, कारण आपल्याच्याने होणार नाही. बरोबर म्हटलं असेल तिची काही इच्छा माझ्याचकडनं काहीतरी करून घ्यायची. तुळजापूरवरूनच आणलेली का? नाही, ही मूर्ती नाशिक वरून म्हणजे घडवून घेतली आणि त्याही वेळेस म्हणजे असं झालं की फक्त 3च दिवस होते आणि माझ्या गुरूंनी मला सांगितलं की तुला मूर्ती करायची आहे का. म्हटलं हो मला करायचीच आहे. तर 3 दिवसात त्यांनी मला मूर्ती घडवून त्या म्हणजे ज्यांना आम्ही सांगितलेलं अखंड पाषाणात त्यांनी मला 3 दिवसात मूर्ती घडवून दिली. आणि जेव्हा आम्ही मूर्ती आणायला गेलो आणि मूर्ती बघूनच सगळे शॉक झाले कारण तिचा चेहरा आणि माझा चेहरा एकदम साम्य दोघींच्या चेहऱ्यामध्ये. म्हणजे आम्हाला विश्वासच बसला नाही की त्या माणसाला मी काळी का गोरी मी कशी दिसते काहीच माहित नव्हतं. आणि जेव्हा ती मूर्ती बघितली तेव्हा आम्ही सगळे एकदम हैराण झालो की बापरे किती छान, खूपच सुंदर, खूप भारी. त्या निमित्ताने म्हणजे तिने म्हणजे आपलं बोललं तुम्ही मला आज भेटला तिथे इतकी छान माहिती कळाली आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तर नक्की ही पूर्ण होणार. तुम्ही पण स्वतः म्हणजे आता माझ्या घरी जे येतात त्यांनी एवढे दिवस बघितलंच आहे, आता मंदिरात येतील तेही बघतीलच की तुम्ही तिच्याशी जेवढं बोलाल तेवढी ती हसते. आता पण तुम्हाला कळेल ती. आणि तिचे म्हणजे तिचे हावभाव माझे हावभाव बऱ्याचदा सारखे असतात. म्हणजे मला त्या गोष्टींचं खूप हे होतं की कधी मी असेल तर तिचा चेहराही तो तसा वाटतो. म्हणजे मला ते कसं तरी वाटतं. पण हे आशीर्वाद आई म्हणतो ना आपण ऍक्च्युअल वाला फॅक्टर झाला. म्हणजे मी जेव्हा तिचं सगळं आवडते तेव्हा तिचं चेहरा बघणं आणि इतर कोणी आवडल्यावर तेव्हा तिचं चेहरा बघणं हा खूप मोठा हे आहे. छान अनुभव आहे तुम्ही म्हणजे केवढं नशीब. आज मी नशीबवान आहे की एवढं ऐकायला मला मिळालं आणि आईचं दर्शन इतकं सुंदर झालं. आता
आता इथे सगळे आहेतच फक्त. आहे एवढं तिने बोलवलंय अगदी तुमचं मनापासून खूप खूप आभार. खूप धन्यवाद कमी आहे वेळेमध्ये तुम्ही आमच्या मंदिराला भेट दिली. तिने बोलवलं म्हणून मला जमलं इथे यायला. हे शक्य नव्हतं. खूप खूप धन्यवाद.